नमस्ते मित्रमैत्रिणींनो, शिल्पा डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला 32 चेस्टचं प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची पेपरवर ते सांगणार आहे। तर चला तर आपण सुरू करूया। पूर्ण उंची आपली 14 आहे। पूर्ण उंची आपली 14 आहे, तर आपल्याला त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। हा पाठीमागचा भाग आहे। तर आपल्याला खप्पा करून घ्यायचा आहे ह्याचा, किंवा एक बॉक्स म्हणायचा, बॉक्स करून घ्यायचा आहे। बत्तीस इंच चेस्ट आहे आपली। कंबर 28 आहे। हे बघा, आपल्याला 32 इंच छाती आहे, तर आपल्याला 2 इंच आपलं गळा रुंदी घ्यायची आहे। 3 इंच आपल्याला शोल्डर पट्टी घ्यायची आहे। आणि मोंढा आपल्याला आपण गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी जितकी घेतलेली तितकाच मोंढा घ्यायचा आहे। पाव इंच थोडस एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे। यापुढे 1.5 इंच आपल्याला मार्जिन ठेवायची। हे बॅक साइड आहे। 1 इंचचा आपल्याला बॅकचा आर्म होल घ्यायचा आहे। मागचा गळा 10 इंचचा आहे। तर आपल्याला या ठिकाणी आपण गोलाकार जास्त वाढवू शकतो, म्हणजे डीपनेस तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं आवडेल तसं डीपनेस घेऊ शकता तुम्ही। आपली कंबर आहे 28। 28चा चौथा हिस्सा आहे 7 इंच। त्यामध्ये 1 इंच प्लस करायचंय आपल्याला टक्ससाठी, बॅकसाठी, आणि 1.5 इंच आपली एक्स्ट्रा मार्जिन। तर ही झाली आपली बॅक साईडची प्रिन्सेस कटची बॅक। नॉर्मलच आहे। तर आपल्याला ह्यानंतर आपल्याला फ्रंट साईज घ्यायची आहे। तर फ्रंट साईज मध्ये आपल्याला काय करायचंय की आपण बॅक साईडला जेवढी उंची ठेवली त्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा उंची घ्यायची आहे। म्हणजे आपण 14 इंच तयार ठेवली होती, 14ची आपण 15 घेतली, तर या ठिकाणी आपल्याला 15.5 उंची घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला 15.5 उंची घ्यायची आहे। 15.5 इंच उंची घ्यायची आहे। 8 इंच आपली छाती राहील। 32 चेस्ट आहे आपली। लूजिंग नाही ठेवायची काहीच, डीप नेक आहे। हा पण आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला 2 इंचची गळा रुंदी घ्यायची आहे। 3 इंच शोल्डर पट्टी, सेम आपण जे बॅक साइडला घेतले ते सेम आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे। मोंढा पण आपण तेवढाच ठेवलेला आहे। 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन इथपर्यंत बरोबर आलेले। या ठिकाणी आपण जेवढं शोल्डर घेतलेलं आहे, आपलं शोल्डर 5.2 येत आहे, तर 5.2च आपल्याला मोंढ्याच्या ठिकाणी ठेवायचं आणि चेक करून घ्यायचंय की हे बरोबर आलेले का नाही। आणि पुढचा गळा आपला, पुढचा मोंढा आपला 1 इंचचा असणार आहे। पुढचा गळा 6.5 इंच। डीपनेस अकॉर्डिंग तुम्हाला जितका डीप आवडतो तितका तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी मी 3 इंच घेते डीपनेस साठी। रुंदी आपली 3। या साईडला आपल्याला वरून शोल्डर पासून आपली पॉइंट घ्यायचा, चेस्टचा पॉइंट घ्यायचा आणि आपल्या छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे। तर 3.2 घेऊ।
त्याऐवजी मी इथे 3.5 घेणार आहे, 2 पॉईंट जास्त घेणार आहे आणि या ठिकाणी 3 इंच जितकं इथं घेतलंय त्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण कंबर किती आहे आपली तर 28 इंच, तर त्याचा चौथा भाग आहे आपला 7 इंच. तर या ठिकाणी आपल्याला 1 इंच वाढवण्याच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी जे टक्स घ्यायचा तो टक्स आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. तर आपल्याला कमरेचा चौथा हिस्सा प्लस 2 इंच आणि परत आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला हे 2 इंच ॲडजस्ट करायचं आहे. तर आपलं हे 3 इंच घेतलं, त्यानंतर 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंचाचे तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय की आपण हे या ठिकाणी आता आपल्याला फ्रेंच कर्वची गरज लागणार आहे. तर आपण 2 इंच या ठिकाणी वाढवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी गोल आकार करायचा आहे. त्या पहिले आपल्याला फ्रेंच कर्वने आपल्याला हे प्रिन्सेस कर्वचा आकार टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला कर्व घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला टक्ससाठी जितका आपल्याला म्हणजे आपल्या छाती काठीमध्ये फुगा वगैरे येईल या ठिकाणी किंवा पफ छान क्रिएट होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी थोडीशी मार्जिन घ्यायची आहे. हा झाला आपला आपला प्रिन्सेस कटचा फ्रंट भाग. आणि या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच या साईडने पुढच्या साईडने क्रॉस घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला बॅक ठेवून त्याची हाईट चेक करायची आहे की आपली हाईट किती आहे ते. हे बघा, आपला हे बॅकचा पार्ट या ठिकाणी ठेवायचा आहे. फ्रंटच्या मोंढ्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. सॉरी, मी इथे थोडं विसरले. आपल्याला या ठिकाणी अर्धा इंच क्रॉस करायचा आहे. हे बघा, आपल्याला या ठिकाणी जितकी काय मार्जिन येईल त्या ठिकाणी आपल्याला हे क्रॉसमध्ये जुळवून घ्यायचं आहे. हा झाला आपला प्रिन्सेस कटचा रेडी. तर आपल्याला कटिंग पण याच पद्धतीने करून घ्यायची आहे. तुम्हाला माझं प्रिन्सेस कटचं माप कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद वॉचिंग फॉर व्हिडिओ. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने मी प्रिन्सेस कटचं माप सांगितलेलं आहे. ह्याचा पफ खूप छान क्रिएट होतो. तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि हे आपल्याला एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. हे बघा, हे आपले प्रिन्सेस कटची फ्रंट आणि हा बॅक रेडी झालेला आहे. मला सपोर्ट करा. धन्यवाद.